आणि आता बुलेटिनमध्ये प्रत्येक जिल्ह्यातल्या बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात। बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये। आजपासून नाफेडच्या चणा खरेदीला सुरुवात होणार आहे। खासगी बाजारात चणा खरेदीला 4500 रुपये बाजारभाव आहे। शासकीय नाफेड चणा खरेदीत शेतकऱ्यांना 5300 रुपये भाव मिळत असल्याने अमरावतीमध्ये शेतकऱ्यांनी नाफेड खरेदी केंद्राबाहेर कालपासून रांगा लावल्यात। नाफेडकडून हरभरा खरेदीसाठी आजपासून ऑनलाईन नोंदणी होणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। पणन महासंघाकडून हरभरा खरेदीसाठी नोंदणी प्रक्रिया राबवली जाणार आहे। 17 मार्चला बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रसंत दत्तूजी महाराज यांच्या भूमीत नांदुरा बरफगाव येथे राज्यस्तरीय वारकरी परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे। वारकरी परिषदेला महाराष्ट्रातील देशातील वारकरी संत साहित्याचे अभ्यासक तथा विद्रोही विचारवंतांना देखील निमंत्रित करण्यात येणार आहे। संभाजीनगर पुणे महामार्गावर गंगापूर तालुक्यातील भेंडाळा फाटा येथे जनावरांना कत्तलीसाठी नेणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यात आलेली आहे। यात 22 गोवंश जनावरे आणि एक टाटा आयशर वाहन जप्त करण्यात आले। छत्रपती संभाजीनगरमधील फ्रान्सिलिन स्कूल ऑफ एक्सलन्स शाळेमध्ये शिक्षकांनी अचानक आंदोलन पुकारल्याने पेपर रद्द करण्यात आला। याबाबत पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे। तसंच अनेकदा विद्यार्थ्यांसोबत गैरवर्तन होत असल्याचा आरोप देखील पालकांनी केलाय। अकोल्यातील गीतानगर भागातील महादेवाच्या मंदिरातील पिंडीला अचानक डोळे दिसत असल्याची अफवा पसरली। ही अफवा पसरताच मंदिरात लोकांनी गर्दी केली होती। अशा अफवांना बळी पडू नका असं आवाहन अनीसनं केलंय। रावेर येथील नागरिकांच्या समस्यांविरोधात प्रहार जनशक्ती पक्ष रस्त्यावर उतरणार आहे। या समस्या 8 दिवसात न सोडवल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने देण्यात आलाय। आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे। मातृभाषेचा गौरव आणि कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो। अहमदनगरमधील संत्रा उत्पादक शेतकरी सध्या चिंतेत आहेत। संत्र्यावर कोळशी या काळ्या माशीपासून होणाऱ्या रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय। जवळपास 60 ते 70% संत्र्याच्या बागांमध्ये कोळशीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी संकटात सापडलाय। कांद्याच्या निर्यातीवर कोणतीही बंदी घातली नसल्याचं स्पष्टीकरण केंद्र सरकारनं दिलंय। निर्यात रोखल्याने कांद्याचे भाव कोसळल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो आणि याच पार्श्वभूमीवर केंद्रानं खुलासा केलाय। मार्च एप्रिलमध्ये रब्बीची आवक वाढल्यावर कांद्याचे दर निचांकी स्थिती गाठण्याची शक्यता आहे। घाऊक बाजारात कांद्याचे दर कोसळले असताना दुसरीकडे किरकोळ बाजारात मात्र ग्राहकांना अद्यापही किलोभर कांद्यासाठी 20 ते 24 रुपये मोजावे लागतात। मालेगावच्या चंदनपुरी इथून कार्यक्रम आटपून परतणाऱ्या भाविकांच्या पिकअपचा अपघात झाला। मुंबई आग्रा महामार्गावर टेहरे चौफुलीवर पिकअपला भरधाव वेगाने जाणाऱ्या आयशरनं धडक दिली। यात 15 पेक्षा जास्त भाविक गंभीर झालेत। यात लहान बालकांचा देखील समावेश आहे। जळगाव येथील छत्रपती संभाजी नाट्यगृहात डॉक्टर आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या सोहळ्यात ठाण्याचे रवींद्र कर्वे यांना आणि औरंगाबादमधील सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। धर्मावर आलेल्या संकटासाठी पक्ष नेते यांना बाजूला ठेवून एकत्रितपणे येण्याचं आवाहन इंदुरीकर महाराज यांनी जळगाव इथे कीर्तनातून केलेलं आहे। पक्ष नेते यांच्यामुळे निर्माण झालेलं वैर सोडून धर्मासाठी एकत्र लढा असं म्हणत इंदुरीकर महाराज यांनी सध्या स्थितीमध्ये राज्यात सुरू असलेल्या राजकीय परिस्थितीवर अप्रत्यक्षपणे भाष्य केलंय। बुलढाण्याच्या किसननगरमध्ये एका घरात आग लागली होती। या आगीमध्ये घरातील साहित्य जळून खाक झालंय। अग्निशमन दलानं ही आग नियंत्रणात आणली असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। बुलढाण्याच्या लोणार तालुक्यातील खुरामपूरमधील ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरू केलंय। जल मिशन अंतर्गत घेण्यात येणाऱ्या विहिरीचं काम बंद करून दुसऱ्या ठिकाणी विहिरीचं खोदकाम करावं अशी या ग्रामस्थांची मागणी आहे। छत्रपती संभाजीनगरातील पडेगाव मिटमिटा परिसरात गोडाऊनला भीषण आग लागली। आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुरांचे लोट पसरले होते। फायर ब्रिगेडच्या 10 गाड्यांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। गौतमी पाटीलच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुणे विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करतायत। राज्यातील सुमारे 20 लाख शेतकऱ्यांना केंद्र सरकारनं मोठा दिलासा दिलेला आहे। पीएम किसान योजनेच्या 13व्या हप्त्यासाठी ही अट शिथिल केल्यामुळे सोमवारी पीएम किसानचा 13वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यात उष्णता वाढताच कलिंगडाला मागणी वाढलेली आहे। त्यामुळे कलिंगडाचे दर 10 रुपयांनी वाढले आहेत। यापूर्वी 15 ते 20 रुपये असणारा दर आता 30 रुपयांवर जाऊन पोहोचलाय। रत्नागिरी जिल्ह्यातील हणे बंदराची संत निरंकारी सत्संग शाखेकडून सफाई करण्यात आली। अवघ्या काही तासात हणे बंदरातील घाण प्लास्टिकचा कचरा उचलण्यात आला।
जो सावरकरांना मानत नाही तो देशद्रोही आहे, त्याला महाराष्ट्राच्या भूमीवर पाय ठेवू देऊ नका, असं परखड मत भाजप आमदार टी राजा यांनी व्यक्त केलंय। ते सोलापूर दौऱ्यावर आले असताना बोलत होते। कोकणात शिमगोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचलेला आहे। देवी देवतांच्या पालखी दिवस रात्र भक्तांच्या भेटीला येत असल्यानं ग्रामीण भागात शिमगोत्सवातील पारंपरिक वाद्यांचे सूर घुमू लागलेत। कोकणातील ग्रामीण भागात शिमग्याचे वेध लागलेले आहेत। गावागावांमध्ये फाक, ढोलकी आणि संकासुराच्या घुंगराचे आवाज घुमू लागलेले आहेत। कोकणात पारंपरिक पद्धतीने शिमगोत्सव साजरा करण्यास सुरुवात झाली आहे। लंपी आजारामुळे दगावलेल्या जनावरांचं नुकसान भरपाई मिळावी, अनुदान मिळावं अशी मागणी धुळे जिल्ह्यातील पशुपालकांनी केलेली आहे। लंपीमुळे मृत झालेल्या 224 जनावरांपैकी 124 पशुमालकांना सुमारे 34 लाखांचं नुकसान भरपाई देण्याचं अनुदान देण्यात आलेलं आहे। धुळे आगारात लवकरच नवीन इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहेत। तसंच उत्पन्न वाढीसाठी लांब पल्ल्याच्या बसेस सुरू करण्याचं नियोजन करण्यात येत असल्याची माहिती आगार प्रमुख स्वाती पाटील यांनी दिली आहे। मित्रासह पोहण्यासाठी गेलेल्या 16 वर्षीय मुलाचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना संभाजीनगरमधील दौलताबादमध्ये घडलेली आहे। शाकिब शेख फैयाज असं या मुलाचं नाव आहे। नागपूर मध्य भारतातील ड्रग्जचं केंद्र बनतंय। वर्षभरात 4 कोटीपेक्षा जास्त किमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेले आहेत। तर 2 वर्षात एनडीपीएस अंतर्गत 616 गुन्हे तर 840 आरोपींना अटक करण्यात आली आहे। आवक घटल्यानं हिरवी मिरची महागली असतानाच लिंबाच्या मागणीमध्ये देखील वाढ झाल्यानं दरात वाढ झालेली आहे। किरकोळ बाजारात 3 लिंबू 20 रुपयांना मिळत आहे। एसटी महामंडळाच्या ताफ्यात येत्या वर्षभरात 3500 नवीन एसटी दाखल होणार आहेत। यात स्लीपर, निमआराम, रातराणी तसंच इलेक्ट्रिक बसचा समावेश आहे। यामुळे राज्यातील नागरिकांचा प्रवास अधिक आरामदायी आणि सुरक्षित होणार आहे। एसटीचं वेळापत्रक बस स्थानकावरून गायब झालेलं आहे। राज्यातील प्रत्येक बस स्थानकात लावण्यात आलेलं वेळापत्रक 2018 असून त्यातील तब्बल 50% जास्त फेऱ्या बंद आहेत। त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होते। वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरात आंतरराज्यीय कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या कुस्ती स्पर्धेसाठी हरियाणा राज्यातील आणि महाराष्ट्रातील मल्लांनी सहभाग घेतला। दरम्यान कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी कुस्तीप्रेमींनी मोठी गर्दी केली आहे। अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्याला समृद्धी महामार्गाची कनेक्टिव्हिटी होणार आहे। समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या 84 किलोमीटर रस्त्याचं चौपदरीकरण होणार आहे। यामुळे शेतमालाच्या वाहतुकीला देखील गती मिळणार असल्यानं शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे। सिंधुदुर्गातील यशवंतगडाच्या तटबंदीला लागून पर्यटकांच्या नावाखाली विनापरवाना उत्खनन केल्याचं दिसून येतंय। याविरोधात जनसेवा प्रतिष्ठानकडून गेले 7 दिवस उपोषण सुरू आहे। जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा देण्यात आलाय। रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे समुद्र किनाऱ्यावरील ऐतिहासिक भुईकोट किल्ला नामशेष होण्याच्या मार्गावर आहे। किल्ल्याची तटबंदी ठिकठिकाणी ढासळते आणि त्यामुळे किल्ल्याचे बुरुज नामशेष झालेत। लोकप्रतिनिधी आणि पुरातत्व विभागाचं या किल्ल्याकडे दुर्लक्ष झालंय। वन्यजीव प्राण्यांच्या अवयवाची तस्करी करणाऱ्या 5 आरोपींना वनविभाग आणि पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। चिंचगड वनविभाग आणि चिंचगड पोलिसांनी ही कारवाई केली आहे। तसंच आरोपींकडून 20 ते 21 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे। जळगावमधील मराठा विद्या प्रसारक संस्थेतील वादाप्रकरणी दाखल गुन्ह्यात ॲडव्होकेट प्रवीण चव्हाण यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। निलेश भोईटे यांच्या घरावर पुण्यातील डेक्कन पोलिसांच्या मार्फत अवैध छापा टाकल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील कोठा गावात घरात शिरलेल्या मादी बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला अखेर यश आलेलं आहे। सुरक्षित रीतीनं बिबट्याला पिंजरा बंद करत अज्ञात स्थळी रवाना करण्यात आलं। धुळे जिल्ह्यातील शिरपूरच्या कोटाबाहेर एका बंद पेटीत 2 अजगर आढळून आल्यानं खळबळ उडाली। या अजगरांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्पमित्रांच्या सहाय्यानं नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आलं। बिबट्या आणि वाघाच्या दहशतीनं भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील शेतकरी जागते राहोचा नारा देत आहेत। वनविभागानं रात्रीच्या वेळी बाहेर पडू नका असं सांगितलंय। मात्र शेतीसाठी पाणी देण्यासाठी रात्रीच वीज असते आणि त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी बाहेर पडल्याशिवाय पर्याय नाहीये। सोलापुरात सकल हिंदू समाजाच्या वतीनं हिंदू गर्जना मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। सोलापूर जिल्ह्यातील हिंदुत्ववादी संघटनांच्या माध्यमातून हा मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाला धनंजय देसाई आणि भाजप आमदार राजा ठाकूर यांनी संबोधित केलं। बीडच्या तेलगाव येथे महाराष्ट्र राज्य किसान आणि मजदूर युनियनचा जिल्हास्तरीय मेळावा संपन्न झाला। केंद्र सरकारच्या शेतकरी आणि सामान्य नागरिकांच्या धोरणाविरोधात किसान सभा 5 एप्रिल रोजी संसदेवर भव्य मोर्चा काढणार आहे। सातारा शहराच्या पश्चिम भागात फेब्रुवारी महिन्यातच पाणी टंचाई जाणवू लागलेली आहे। ज्या तलावातून पाणी पुरवठा केला जातो तो महादरे तलाव कोरडा पडलाय। यामुळे नागरिकांना पाणी वाचवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते।
छत्रपती संभाजीनगरच्या बहुलखेडा गावात ग्रामपंचायतीच्या गलथान कारभारामुळे 1 महिन्यापासून कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाल्याने महिलांसह चिमुकल्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते। गावात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असून पाणी पुरवठा केला जात नसल्याने पाण्यासाठी भटकंती करावी लागते। कार्ल्यातील एकविरा मंदिर ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाची निवडणूक पार पडली। यावेळी मतदानासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती। कार्ला गडावर भाविकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देणारे मंडळ असावं अशी अपेक्षा मतदारांनी व्यक्त केली आहे। धाराशिव नामकरण अंमलबजावणीसाठी 1 आठवड्याचा कालावधी लागणार आहे। सर्व विभागांना शासनाच्या मार्गदर्शक तत्वाची आवश्यकता असल्याचं समोर आलंय। कशा पद्धतीने आणि केव्हापासून त्याची अंमलबजावणी होईल त्याबाबत शासनाकडून कळवलं जाणार आहे। आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे। 25 मार्चपर्यंत अधिवेशन सुरू राहणार असून 9 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे। शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर हा पहिलाच अर्थसंकल्प आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या दालनामध्ये विरोधी पक्षाची बैठक पार पडणार आहे। विविध मुद्द्यांवर सरकारला घेरण्यासाठी विरोधकांची रणनीती या बैठकीमध्ये ठरण्याची शक्यता आहे। अर्थसंकल्प अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळातील त्यांच्या वरिष्ठ मंत्र्यांवर अतिरिक्त मंत्रालयाचा कार्यभार सोपवलेला आहे। आजपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्प अधिवेशनात सध्या असलेल्या मंत्र्यांवरच त्यांच्या मंत्रालयासोबतच अतिरिक्त मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे। आम्ही 56 जणांसाठी व्हीप बजावलाय। हा कारवाईचा व्हीप नाही, सुप्रीम कोर्टाच्या नियमांचं उल्लंघन केलं नाही असं शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी सांगितलंय। अर्थसंकल्पीय अधिवेशन 30 दिवसांऐवजी 1.5 महिन्याचं असायला हवं असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केलंय। राज्याचे प्रश्न अनुत्तरित असून यंत्रणा सरकारच्या दबावाखाली काम करत आहे अशी टीका देखील त्यांनी केली। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे सत्ताधारी पक्षातील आहेत, त्यांच्याकडून निगेटिव्ह उत्तरांची अपेक्षा नसते असं एकनाथ खडसे यांनी म्हटलंय। 7 महिन्यात त्यांनी काय केलं हे त्यांना विधानसभेत सांगावं लागेल असं देखील खडसे म्हणाले। कसबा आणि पिंपरी चिंचवडमधील मतदानाची टक्केवारी पूर्वीपेक्षा कमी झाल्यामुळे अंदाज वर्तवणं कठीण आहे, पण महाविकास आघाडीचाच विजय होईल असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं। सोलापूर जिल्ह्यातील बोरगाव झाडेचे शेतकरी राजेंद्र चव्हाण यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे शेतकऱ्यांची व्यथा मांडली आहे। या शेतकऱ्यांना 512 किलो कांदा विकल्यानंतर देखील व्यापाऱ्यानं त्यांना चक्क 2 रुपयांचा चेक दिला। अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षनेत्यांनी नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांची सदिच्छा भेट घेतली। विरोधी पक्षनेत्यांनी राजभवन इथे जाऊन ही सदिच्छा भेट घेतली। शिंदे फडणवीस जुन्याच कामाचं उद्घाटन करत आहेत। सरकारकडे नवीन काही नाही। उद्धव ठाकरे यांचं स्वप्न होतं कोस्टल रोड व्हावं, ते कृतीमध्ये यावं यासाठी प्रयत्न करत होते, पण आता शिंदे फडणवीस सरकार श्रेय घेत आहे। नाशिकच्या भगूरमध्ये भव्य सावरकर थीम पार्क आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय उभारण्याची घोषणा पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलेली आहे। भगूर येथे सावरकर आत्मर्पण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना मंगलप्रभात लोढा यांनी ही घोषणा केली। वाशिम जिल्ह्यातील वनोजा परिसरात दुर्मिळ असलेला पिवळा पळस बहरलेला आहे। हा पिवळा पळस अत्यंत दुर्मिळ असून वसंत ऋतूमध्ये फुललेलं हे पळसाचं झाड सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे। धुळे जिल्ह्यातील सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये होळी उत्सवाची तयारी सुरू झालेली आहे। बाजारात होळीच्या निमित्तानं केल्या जाणाऱ्या शृंगारासाठी वस्तूंची खरेदी सुरू झाली आहे। आदिवासी पाड्यांवर वेगवेगळी सोंग तयार करून होळीच्या निमित्तानं त्यांची मिरवणूक काढण्याची प्रथा आहे। चंद्रभागा नदीच्या स्वच्छतेसाठी चिमुकल्या वारकऱ्यांचे हात सरसावलेले आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून वारकरी शिक्षण संस्था आणि धननिरंकारी संस्था चंद्रभागा नदीची स्वच्छता करतात। यावेळी स्वयंसेवकांनी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात कचरा बाहेर काढलाय। जळगाव शहरात संत गरीबदास महाराज बोध दिनानिमित्त विविध विषयांवर जनजागृती करण्यासाठी शहरातून शोभायात्रा काढण्यात आली। यावेळी भाविकांनी विविध विषयांचं जनजागृती फलक हाती घेतले होते, तर महिलांसह पुरुष मोठ्या संख्येनं उपस्थित होते। सोलापूरमध्ये शेतकऱ्याला 2 रुपयाचा चेक देणं अडत व्यापाऱ्याला चांगलंच भोवलेलं आहे। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून कांदा व्यापाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे। कांदा व्यापाऱ्याचा परवाना 15 दिवसांसाठी निलंबित करण्यात आलाय। नांदेडमध्ये गव्हाच्या कापणीला आणि काढणीला आता वेग आलेला आहे। यंदा मुबलक पाण्यामुळे गव्हाच्या उत्पादनात चांगली वाढ झाल्यानं शेतकरी राजा सुखावलेला आहे। नांदेडमध्ये तापमानात वाढ झाली असून तापमान 35 अंशांच्या पुढे गेलेलं आहे। फळबागा असणाऱ्या शेतकऱ्यांना झाडं जगवण्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते। सांगलीत ऊस तोडणी सुरू असताना तोडणी यंत्राला आग लागून ते जळून खाक झालं। तब्बल 1 कोटींपेक्षा अधिक किमतीचं हे यंत्र जळून खाक झाल्यानं मोठं नुकसान झालंय।
हिंगोली शहरातील गांधी चौक भागात एका दुकानाला लागलेल्या आगीमध्ये मोठं नुकसान झालंय। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। नंदुरबार शहरातील आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प कार्यालयाजवळ एका टेम्पोला आग लागली। शॉर्ट सर्किटनं ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त होतोय। प्रसंगावधान राखत चालकानं उडी मारल्यानं जीव बचावलाय। यवतमाळ शहरातील साने गुरुजीनगरमध्ये गॅस लीक झाल्यानं सिलेंडरचा स्फोट झाला। या स्फोटात घरातील साहित्य आणि मोटारसायकल जळून खाक झाले। अग्निशमन दलानं आग आटोक्यात आणली। दौंड तालुक्यातील पाटसमध्ये कुलमुक्त्या पत्राचं माध्यमातून शेतकऱ्याची फसवणूक करण्यात आली आहे। 2 एकर क्षेत्राचं कुलमुक्त्या पत्र बनवून तब्बल 3.20 हेक्टर जमीन लाटण्यात आली। या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। आणि आता एक सविस्तर बातमी पाहूया। सातारा शहराच्या पश्चिम भागात ज्या महादरे तलावातून पाणी पुरवठा केला जातो तो कोरडा पडल्यानं ऐन फेब्रुवारी महिन्यातच पाणी टंचाई जाणवू लागली आहे। कास धरणातून येणारं पाणी सुद्धा फक्त 15 मिनिटच येत असल्यामुळे आता नागरिकांना पाणी मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते आणि यामुळे आता नागरिक संतप्त झालेत। पाहूयात। गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील व्यंकटपुरा पेठ, रामाचा गोड तसंच मंगळवार तळे परिसराला महादरे तलावातनं पाणी पुरवठा केला जातोय। पण आता महादरे तलावातलं पाणीच संपल्यामुळे सध्या या भागात पाण्याची भीषण टंचाई जाणवतीये। मी आता महादरे तलावाच्या शेजारी उभा आहे आणि याच तलावातून सातारा शहराच्या पश्चिम भागाला पाणी पुरवठा केला जातो। मात्र हा पाणी पुरवठा विस्कळीत सध्या झाल्याचं चित्र पाहायला मिळतं। याचं कारण म्हणजे हा तलाव आटलेला आहे संपूर्णपणे आणि याचं कारण जे सांगितलं जातं ते म्हणजे यातलं पाणी कोणीतरी सोडून दिलेलं आहे याचा वॉल चालू करून, यामुळे या तलावातलं पाणी कमी झाल्याचं सांगण्यात येते। या भागात राहणारे बरेचसे नागरिक हे वयोवृद्ध आहेत आणि त्यामुळे या पाणी टंचाईचा त्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। सध्या माजी उपनगराध्यक्ष अविनाश कदम यांच्या वतीनं एका टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आलाय। नगरपालिकेच्या वतीनं सुद्धा टँकर येत असल्याचं नागरिकांनी सांगितलं। मात्र ही परिस्थिती सुधारली नाही तर रास्ता रोको करावा लागेल असा इशारा माजी उपनगराध्यक्षांनी दिलेला आहे। टँकर सुरू झालेला आहे आता ह्या 2-3 दिवसात, पण हा सगळा अविनाश कदम स्वतः स्वखर्चाने हे पाणी आम्हाला त्यांची कृपा आहे म्हणून ते आम्हाला आणून देत आणि टँकरचे पाणी टाकीत आणून ओततात। अन्यथा पूर्वी काय व्हायचं, पारावर टँकर लावायचं आणि तिथनं पाणी भरायचं। आता एवढंच कदमांच्या ह्यानं झालेलं आहे की ते स्वखर्चानं आम्हाला टाकीत पाणी आणून देतात एवढं। पण हे असं पाणी नको आहे आम्हाला। आज एक टाकी भरली, उद्या पुन्हा काय करायचं, ती टाकी संपून गेली आज पाणी, उद्या पुन्हा काय पाण्याची अवस्था। माझं वय आता 73 आहे, किती पाणी भरणार मी? नाही, खरंच विचार करा। अगदी इथं जवळ यायचं पाणी म्हटलं तरी 50 बादल्या पाणी मी नेऊ शकतो का? आणि का येत नाही पाणी? कासला जर पाणी आहे, कासचं पाणी इतकं वाया जातं आहे। मध्यंतरी 3 दिवस कासचं पाणी नव्हतं, म्हणजे अजिबात, आत्ताही नाही आहे, पण तेव्हापासून सुरुवात झाली गळतीच्या ह्याच्यात। ते कारण झालं। काय काय करायचं आता? महादरे तलावातलं पाणी संपलं आहे, 0 झालं आहे। आता आमच्या पेशंट संपलेले आहेत। आम्हाला 45 मिनटं कासचं रनिंगमध्ये पाणी द्यायचा निर्णय बापट साहेबांनी आणि वाटारींनी घेतला आहे। जर का आमच्या याला जर त्रास व्हायला लागला नागरिकांना तर संबंधित शाखा अधिकाऱ्याला काळं फासू आणि राजवाड्यावर रस्ता रोको करू। आमचं हक्काचं पाणी 45 मिनिटं आम्हाला मिळालं पाहिजे। महादरे तलाव आटला तर त्यात कासचं पाणी सोडावं आणि पाणी पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी स्थानिक करतायत। नगरपालिकेनं तातडीनं पाणी पुरवठ्यासाठीची कायमस्वरूपी सोय करणं गरजेचं आहे। अन्यथा या नागरिकांना ऐन उन्हाळ्यात आणखी मोठ्या पाणी टंचाईचा सामना करावा लागेल। लोकसंख्या वाढल्यामुळं, घरं वाढल्यामुळं या ठिकाणी ते पाणी पुरत नाही। यामुळे अजून टाकी बांधावी, तसंच कासमधलं पाणी आम्हाला मिळावं, 45 मिनिटं पाणी हे मिळावं अशी मागणी सुद्धा सातारा शहरातल्या पश्चिम भागातली नागरिक करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामॅन राम पवार समी सचिन जाधव, न्यूज 18 लोकमत, सातारा। आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत। रत्नागिरी जिल्ह्यात तापमान वाढ होताच कलिंगडांची मागणी वाढली आहे। त्यामुळे कलिंगडाचे दर 10 रुपयांनी वाढले असून कलिंगडाला सध्या 30 रुपयांचा दर मिळतोय।
आवक घटल्यानं हिरवी मिरची महागली असतानाच लिंबाच्या मागणीत सुद्धा वाढ झाली आणि त्यामुळे दरात वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात लिंब 20 रुपयांना मिळत आहेत. कांद्याच्या निर्यातीवरती कोणतीही बंदी घातली नसल्याचं स्पष्टीकरण केंद्र सरकारनं दिलंय. निर्यात रोखल्यामुळे कांद्याचे भाव कोसळल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो आणि या पार्श्वभूमीवर केंद्रानं खुलासा केला. मार्च एप्रिलमध्ये रब्बीची आवक वाढल्यावर कांद्याचे दर हे नीचांकी स्थिती गाठण्याची शक्यता आहे. घाऊक बाजारात कांद्याचे दर कोसळले असताना दुसरीकडे किरकोळ बाजारात मात्र ग्राहकांना अद्यापही किलोभर कांद्यासाठी 20 ते 24 रुपये मोजावे लागत आहेत. एसटी महामंडळाच्या ताफ्यात येत्या वर्षभरात 3,500 नवीन एसटी बसेस दाखल होत आहेत. यामध्ये स्लीपर, निमआराम, रातराणी तसंच इलेक्ट्रिक बसचा समावेश आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांचा प्रवास अधिक आरामदायी आणि सुरक्षित होणार आहे. एसटीचं वेळापत्रक बस स्थानकावरून गायब झालंय. राज्यातील प्रत्येक बस स्थानकात लावण्यात आलेलं वेळापत्रक हे 2018चं असून त्यातील तब्बल 50% जास्त फेऱ्या बंद आहेत. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होतीये. बेस्ट उपक्रमानं बेस्ट चलो ॲप आणि बेस्ट चलो स्मार्ट कार्डच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीनं प्रवास भाडं प्रदान करण्याची सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून दिली आणि या पर्यायाचा वापर करणाऱ्या प्रवाशांना 1 मार्चपासून बेस्टच्या बसमध्ये सर्वप्रथम प्रवेश दिला जाणार आहे. रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि त्यांच्या मागणीनुसार पश्चिम रेल्वेनं उधना बंगळुरू तसंच अहमदाबाद करमाळी आणि ओखा नाहरलगुन या दरम्यान विशेष गाड्यांना किंवा होळी स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 12 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे तर 2 रुग्ण बरे होऊन घरी परतलेत. आरोग्य विभागाकडून नागरिकांना काळजी घेण्याचा सल्ला दिला जातोय. आरोग्य विभागानं आपल्या रुग्णालयात नव्यानं 315 डायलिसिस मशीन्स घेण्याचा निर्णय घेतला आणि याचा फायदा हजारो रुग्णांना होणार आहे. डायलिसिसवरील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी हा निर्णय घेतला. छत्रपती संभाजीनगरमधील फ्रान्सिलिन स्कूल ऑफ एक्सलन्स शाळेमध्ये शिक्षकांनी अचानक आंदोलन पुकारल्यामुळे पेपर रद्द करण्यात आला. याबाबत पालकांनी नाराजी व्यक्त केली. तसंच अनेकदा विद्यार्थ्यांसोबत गैरवर्तन होत असल्याचा आरोपही पालकांनी केलाय. शाळेवरती गुन्हा दाखल करण्यासाठी पालकांनी पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडला होता. बुलढाण्याच्या लोणार तालुक्यातील खुरामपूरमधील ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरू केलंय. जलमिशन अंतर्गत घेण्यात येणाऱ्या विहिरीचं काम बंद करून दुसऱ्या ठिकाणी विहिरीचं खोदकाम करावं अशी मागणी या ग्रामस्थांची आहे. रावेर येथील नागरिकांच्या समस्यांविरोधात प्रहार जनशक्ती पक्ष रस्त्यावरती उतरणार आहे. या समस्या 8 दिवसात न सोडवल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं देण्यात आलाय. सफाईची कामं करणाऱ्या सर्व कामगारांना लाड समितीच्या शिफारशी लागू होणार आहेत. या संदर्भातील महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. तसंच सफाई कामगारांच्या वारसांना वारसा हक्कानं नोकरीमध्ये प्राधान्य दिलं जाईल. आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. 25 मार्चपर्यंत अधिवेशन सुरू राहणार असून 9 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या दालनात विरोधी पक्षांची बैठक होईल. विविध मुद्द्यांवरती सरकारला घेरण्यासाठी विरोधकांची रणनीती या बैठकीमध्ये ठरण्याची शक्यता आहे. या अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळातील त्यांच्या वरिष्ठ मंत्र्यांवरती अतिरिक्त मंत्रालयांचा कार्यभार सोपवलाय. आजपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्प अधिवेशनात सध्या असलेल्या मंत्र्यांवरतीच त्यांच्या मंत्रालयासोबतच अतिरिक्त मंत्रालयांची देखील जबाबदारी देण्यात आली आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनाआधी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्यात. अजित पवारांनी 3000 फाईल्स सहीविना असल्याचे आरोप केले तर त्याला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मी जिथे जातो तिथे सह्या करतो, मला छंद नाही असं प्रत्युत्तर त्यांनी दिलं. अर्थसंकल्पीय अधिवेशन 30 दिवसांऐवजी 1.5 महिन्यांचं असायला हवं असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी केलं. राज्याचे प्रश्न अनुत्तरित असून यंत्रणा सरकारच्या दबावाखाली काम करते अशी टीका देखील खडसेंनी केली. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे सत्ताधारी पक्षातील आहेत. त्यांच्याकडून निगेटिव्ह